मंडळी, कधीकधी दोन गटांमध्ये गैरसमज कसे पसरतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एकदा एका सोसायटीची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये काही पाहुणे आमंत्रित केले होते आणि त्या सगळ्यांसाठी नाश्ता मागवण्यात आला होता. तर आधी 45 लोक हजर राहिली म्हणून 45 लोकांसाठी नाश्ता मागवला, समोसे. पण त्याच्यानंतर 10 पाहुणे एक्स्ट्रा आले आणि मग त्यांच्यासाठी घाईघाईने त्या सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन समोसे आणण्यासाठी गेले, पण त्यांना समोसे भेटले नाही. त्यांनी आणले कटलेस, आणले, सगळ्यांना दिले. पण जेव्हा ज्यांच्या ताटात कटलेस होतं, पाहुणे ते समोरच्यांना बघून म्हणाले, बघितलं ह्यांना तुम्ही समोसे मागवलेत, म्हणजे बघा काय बाबा यांचं रुबाब, आणि आम्हाला कटलेस. आणि ज्यांना कटलेस भेटलं नाही ते म्हणाले, शाळेला हे तर आम्हाला भेटलंच नाही, म्हणजे आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला फक्त समोसाच भेटला. बघितलं, हे सामान्य उदाहरण आहे, पण असेच गैरसमज आपण एकमेकांविषयी करून घेत असतो. जेव्हा आपण समोरच्याच्या ताटाकडे बघतो तेव्हा आपण हे विसरून जातो, अरे त्याच्या ताटात पण एक वस्तू आहे, माझ्या ताटात पण एक वस्तू आहे, फक्त ती वस्तू भिन्न भिन्न आहे. आणि समोरच्याला वाटत असतं, अरे ह्याला ही वस्तू भेटली, आम्हाला ही वस्तू भेटली नाही. मुळात त्याला हे माहितीच नसतं, अरे आपल्या दोघांना समान वस्तू भेटलेली आहे, फक्त त्याचं स्वरूप, त्याचं रूप वेगळं असतं. म्हणजे हे समजून घ्यायला हवं आणि सामंजस्याने वागायला हवं, असं मला वाटतं. असो.